आता आपण एक सिंहावलोकन करायचं असं जर म्हटलं की नेतृत्व गुण आणि त्याच्या क्षमता ह्याच्याबद्दल एक सिंहावलोकन करत असताना नाही म्हणण्याची ताकदीतला किती महत्त्व द्यावं? अतिशय महत्त्वाची. बऱ्याच जणांना ह्याच्यावरती खूप छान छान पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि इट सेज दॅट डोंट से येस व्हेन यू वॉन्ट टू से नो. जो मला नाही म्हणायचं असतं तेव्हा हो म्हणू नका. कधी कधी आपल्याला असं वाटतं की खूप प्रेशर येतं आपल्यावरती, समोरचा माणूस काहीतरी विचारतो त्याला हो म्हणणं अतिशय आवश्यक आहे असं म्हणू नये. पण बऱ्याचदा आपण अमेरिकन्सना आणि इंडियन्सना कम्पेअर केलं तर असं दिसतं की अमेरिकन्स खूप चटकन गोष्टीला नाही म्हणू शकतात आणि आपल्याला त्यांचं त्याच्याबद्दल कधी कधी कौतुक वाटतं. आणि असं आपल्याला, कारण इंडियन्स टिपिकली मेंटॅलिटी अशी इतकी चांगली असते की त्यांना आपल्याला सगळ्यांना खुश करायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण हे समजून आपल्याला येत नाही की आपण कधी कधी बऱ्याचशा गोष्टी एवढ्या चुकीच्या गोष्टीला हो म्हणतो की आपण त्याच्यामध्ये अडचणी देतो. तेव्हा स्वतःबद्दलचं जर का सेल्फ कॉन्फिडन्स असेल आणि जर का तुम्ही एखाद्या समजा टाईम तुमच्या मागायला कोणी आलं किंवा हे काम करून दे म्हणून सांगितलं, तर तुम्ही नाही म्हणताना प्रथम त्याच्या कामाचं ॲप्रिसिएशन करा की हे काम महत्त्वाचं आहे, मला करायचं आहे रे, पण मला आता बिलकुल माझ्याकडे हे दुसरं काम असल्यामुळे मी करू शकत नाही. मग मी केव्हा करू शकेन, उद्या करू का, परवा करू का? तो माणूस म्हणेल नाही नाही मला आत्ताच पाहिजे, मग मी बघतो काय करायचं ते. पण तुम्हाला जर का त्याच्याबद्दलची आस्था असेल तरीही तुम्ही त्याला नाही म्हणू शकत असाल तर तुम्हाला ते नाही म्हणता येईल. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही म्हणायला आलं पाहिजे जर त्याची आणि ते आवश्यकता असेल. पटकन म्हणता आलं पाहिजे. पण ते नाही म्हणणं तो तुम्हाला त्याच्याबद्दलची अशी भावना अशी असली पाहिजे की त्याची जी अडचण आहे तुम्ही समजून घ्या, पण तरी पण नाही म्हणायचं तर नाहीच म्हणा, त्याला हो म्हणू नका, कारण तुम्ही त्याला आणि स्वतःला दोघांनाही अडचण जाणार. थोडंसं सकारात्मकतेबद्दल सुद्धा बोलायला आवडेल की आपण जेव्हा गोल्स व्यवस्थित समोर आहेत असे ठेवतो त्यावेळेला सकारात्मकता त्याला ते आपल्याला पोचायला किती मदत करते? सकारात्मकता मदत करते आणि फक्त सकारात्मकताच मदत करते, बाकी काही करत नाही. सकारात्मक तुम्ही स्वतःच्याबद्दल असायला पाहिजे, आजूबाजूच्या सिच्युएशनबद्दल असायला पाहिजे, कारण तुम्हाला फक्त पॉझिटिव्हिटी ही तुम्हाला मदत करू शकते. आणि पॉझिटिव्हिटी येत नसेल तर काय करावं? पहिल्यांदा इट स्टार्ट्स विथ ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस. तुमच्याकडे जे आहे त्याच्याबद्दल थँकफुल राहा. त्याच्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल पॉझिटिव्ह विचार करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःकडून आणि आजूबाजूच्या लोकांकडून पॉझिटिव्ह अपेक्षा करू शकता. त्याच्यामुळे हे सिंहावलोकनात असं आपल्याला म्हणता येईल का की तुम्ही सकारात्मक राहिलं पाहिजे, सकारात्मकतेने पुढे जा, जो तुमचा मेंटॉर आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ह्याच बरोबर विश्वास ज्यांनी ठेवला आहे त्याची विश्वासपूर्ती होईल हे त्या मेंटॉरनी बघा. अति बरोबर, अगदी अगदी तुम्ही फारच छान म्हटलात. आणि त्याच्यामुळे तुम्ही राईट युअर इफ यू थिंक सो. तुम्ही जर का म्हटलात आजूबाजूचं सगळं जे काही चाललंय ते अतिशय निगेटिव्ह आहे, प्रॉब्ली यू आर राईट. तुम्ही म्हटलं आजूबाजूचं चाललंय ते सगळं पॉझिटिव्ह आहे, दे आर ऑल्सो यू आर राईट. कारण पॉझिटिव्हिटीवरती उम्मीद पे दुनिया कायम आहे, कसं आहे ते की पॉझिटिव्हिटीमुळे सगळे बदल घडणार आहेत. तर पॉझिटिव्हिटी ही सगळ्याचा पाया आहे आणि जर का तुम्ही पॉझिटिव्ह असाल, हॅपीनेस अट्रॅक्ट्स हॅपीनेस. पॉझिटिव्हिटीमुळे पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडायला लागतील आणि ते फार महत्त्वाचं. हेच सूत्र मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांनी आणि आपल्याला ज्या अपेक्षित आहेत त्या लोकांनी घ्यावं पुढे. आज तुम्ही इथे आलात आणि वाटतं तितकं ते सोपा विषय नव्हता पण खूप सोपा करून सांगितलं. त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.